नमस्कार, मी हॉटेल महालक्ष्मी भोजनालय भालेकर खानावळचे मालक राजेंद्र गजानन भालेकर. Three runners who are doing the entire run I see. starting from Pune to Goa. I see. They are doing the entire stretch of 425 kilometers. Yeah. Yes friends, Sawantwadi is my next destination. My bike is inside the car. I'll show you. Tires. And that's my bike, my friends. I'm alone. Nobody is with me. Yeah. I asked some of my friends to accompany me. But then nobody is free in this world. And as my friend Laksh says, Ekla chalo re. Start. What if you are alone? And this inspiration I got from my best cycle rider friend Lynn and another lady friend. I won't name her, but she's also lonely wandering with the cycle. So what if you are alone? Why you need company? Ekla chalo re. Come on, as my friend Laksh says, Ekla chalo re. You see Laksh, I am akela and from Sawantwadi. I'll wait in Sawantwadi at my friend's place. And tomorrow early morning, I'll start for Amboli. आय रिच्ड सावंतवाडी. सॉरी, मी मराठीतून बोलतो आहे आता, कारण महाराष्ट्रात पोचलो आहे ना. तर मी सावंतवाडीला पोचलो आहे. सावंतवाडीला अशी कित्येक प्रेक्षणीय हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत, जसे की राजवाडा आहे, मंदिर आहेत, मोती तलाव. लोक संध्याकाळ झाली की हळूहळू इथे जमायला लागतात आणि एक छान सोय केली आहे, म्हणजे इथे बैठक पण केली आहे. तुम्ही बघू शकता माझ्यापुढे. इथे लोक विसावा घ्यायला येतात मुद्दाम. ज्या इथे बैठका आहेत तिथे लोक बसली आहेत, गप्पा मारत आहेत. फ्रेंड्स, सावंतवाडीवरून आंबोली रस्ता आपण पकडला की माशांचं नॉनव्हेज किंवा चिकन मटन असं नॉनव्हेज जेवण खवय्यांसाठी एक खास ठिकाण, एक भोजनालय आकर्षित करतं आहे. आणि पावलं आपसुकच त्या बाजूने वळतात, ते म्हणजे श्री महालक्ष्मी भोजनालय भालेकर यांची भालेकर खानावळ. शाकाहारी पण मिळतं बरं का. तर आपण त्याच्या मालकांनाच भेटू, आतमध्ये पण जाऊ, जेवू पण. चला. इथे तुम्हाला AC रूम्स मिळणार नाहीत बरं का, पण खवय्यांची पावलं आपसुकत इथे वळतात, कारण इकडची जी टेस्ट आहे ना ती म्हणजे कमाल. आता ऑफ सीझन जरा आहे. सीझनमध्ये तुम्हाला एक खुर्ची इकडे रिकामी दिसत नाही, आपल्याला रांगेत थांबावं लागेल. आणि मग त्यांची माणसं असतात, त्यांनी बोलावलं की आपण जाऊन बसायचं त्या आसनावर. एवढी गर्दी असते. काय हवं आहे आपल्याला? अरे, मी गोव्यावरून आलो आहे आणि आज शनिवार आहे. तर फिशमध्ये काय स्पेशल आहे तुमच्याकडे? किंगफिश आहे, सुरमई आहे. सुरमई म्हणजे किंगफिश. होय. सनक आहे, कोळंबी आहे. कोळंबी म्हणजे प्रॉन्स. आणि परत बोंबील आहेत. हां. सनक आहे, हे बेरले आहेत, शिंपले आहेत. आता मी इथे बसलेलो तेव्हा या सरने विचारलं की सुरमई मोठी आहे आणि बारीक आहे, असं काहीतरी ते विचारत होते. साईज साईज असते, म्हणजे बारीक आणि मोठी पण असते का? तर मला एक फिश थाली आणा विथ सुरमई. चालेल. ओके सर. छोटी या मोठी? मला छोटी आणा. छोटी आहे. होय, चालेल. चला. मी इथेच जेवतो नेहमी. जेव्हा मी सावंतवाडीत येतो तेव्हा माझी पावलं आपसुकत इथे वळतात, जेवतो मी इथे आणि मग पुढे सरकतो. तर आपण त्यांच्या मालकाशी जरा हितगुज करूया का?
नमस्कार, मी हॉटेल महालक्ष्मी भोजनालय भालेकर खानावळीचे मालक राजेंद्र गजानन भालेकर. राजेंद्र गजानन भालेकर म्हणतात का? या म्हणजे खानावळीचे मालक आहात का आपण? हो. म्हणजे आता मी गोव्यातून आलोय. बरोबर. आमची स्पेशालिटी आम्हाला माशांशिवाय जेवण जात नाही असं म्हणतात. तर म्हणजे असं म्हणजे आपल्याकडे खास म्हणजे आपली म्हणजे आता आज मी नॉनव्हेज जेवलं सुरमई घेतली. बरोबर. तर अशी म्हणजे काय तुमची काय काय आहे आज नॉनव्हेजमध्ये बोला. का सुरमई, पापलेट, प्रॉन्स, सनक, शिंपले आहेत, खेकडे आहेत समुद्राचे. अरे वा. आम्ही बॅक वॉटरचे ठेवत नाही कारण जरा फोडायला हार्ड होतात. हां. वेळ होतो कस्टमरला. हां. ते ठेवत नाही. शिंपले आहेत, सौंदाळा मासा आहे, वेरले मासे आहे, तोरणात पण आहे का? सनक आहे, अरे वा. मोडासा आहे, हां. सुळे असतात. पण आता त्याचा सीझन संपलेला आहे. सुळे म्हणजे मुडदुष्य गोळ्यांच्या भाषेत. अच्छा. इंग्लिशमध्ये त्याला डेडी फिश म्हणतात. हां. कारवारच्या भाषेत त्याला काणे म्हणतात. हो. आणि रत्नागिरीच्या भाषेत बघायला गेलं तर सर त्याला रेनवी म्हणतात. अरे वा. तर कसं असतं ते प्रत्येक पर्यटकाला आपल्या गावातलं नाव माहिती असतं, हां. तिकडचं माहिती नसतं. मग त्यांना ते त्या भाषेत सांगावं लागतं की दोन हां. तीन प्रकार म्हणजे या माशाची 3 नावं आहेत. ओके. इंग्लिशमध्ये त्याला हे म्हणतात. ओके. तर आता सनक याला महाराष्ट्रात आमच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी किंवा कोल्हापूर किंवा मुंबईमध्ये हां. मुंबईमध्ये त्याला जास्त जिताळा म्हणून परिचित आहे. अरे वा. आणि सिंधुदुर्गात त्याचं म्हणजे मालवण आणि देवगड पट्ट्यात जर गेला तर त्याला घूर मासा म्हणतात. अरे हां. असं आहे. आपण त्याला गोव्याच्या भाषेत सनक म्हणतो. होय. आम्ही इकडे सिंधुदुर्गात त्याला बऱ्यापैकी सनकच म्हणतो. आजच्या न्यूजपेपरला फोटो बघितला मी. भरपूर मासे मिळाले आहेत मासे माऱ्यांना. तर सांगा चपाती मग भाकरी आपल्याकडे कुठल्या कुठली मिळते? तांदळाची मिळते, जोंधळ्याची. जोंधळा म्हणजे ज्वारी. होय. आपल्या इकडच्या मालवणी भाषेत जोंधळा म्हणतो. अच्छा. ओके. ज्वारी म्हणतात. ओके. घाटावर त्याला शाळू म्हणतात. अरे वा. ती भाकरी मिळते, तांदळाची भाकरी मिळते, चपाती मिळतात, पुऱ्या मिळतात, वडे मिळतात. अच्छा. वडे मॅच कुठे होतात? मटण आणि चिकन साठी मॅच होतात ते. ओके. फिश कढीवर जास्त कोण वडे खात नाही. वडे खात नाही. म्हणजे मटण चिकन घेणारे जे लोक आहेत ते फक्त तुम्हाला जास्त वड्याची मागणी करतात. आणि तांदळाची भाकरी जास्त फिशच्या राईस म्हणजे फिश जेवणावर जास्त मागवली जाते. त्याचं प्रमाण जास्त आणि मटण बरोबर मागवतात. बाकी चपात्या असतात आमच्या. अच्छा. रेग्युलर चपाती, घडीची चपाती. समजा गर्दी नसेल तर आम्ही घडीची चपाती करून देतो. जरा लुसलुशी देते. रुमाली रोटी म्हणता का तुम्ही? नाही. घडी म्हणजे डबल लाटायची. ओके. कोल्हापूरमध्ये म्हणतात त्याला 7 पदरी 5 पदरी असे. ते कोल्हापूरला ते जे घाटावरचे लोक आहेत त्यांना हे चपातीतलं माहिती आहे बऱ्यापैकी. अरे वा. आपल्यापेक्षा त्यांना नॉलेज आहेत कारण त्यांच्या खाण्यात म्हणजे चपाती भाकरी त्यांचं जास्त ती असते आमच्या. त्यांची इच्छा पण तुम्ही भागवतात? हो त्याच्या पण आता गर्दी नसेल तर घडीची देतो नाहीतर रेग्युलर देशावरची जी म्हणजे वरच्या पट्ट्यातले किंवा मुंबईवाले चपातीशिवाय जेवत नाही. चपाती भाकरी पाहिजे नंतर राईस. आणि आपले गोल लोक आहेत ना भात आणि आमचे मालवणी लोक त्यांना भातावर कर्नाटकातले कारवार वगैरे या पट्ट्यातले लोक आले तर त्यांची मागणी कुठे असते? भातांकडे. आमच्याकडे भात रेग्युलर असतो. आता मी उकडा भात सुरू केला नाही. पुढचं आमचं हे आहे की ते पुढे चालू करायचं म्हणजे मुळाच्या वगैरे कस्टमरांची सोय होते. उकड्या तांदळाची मागणी ज्यादा त्यांच्यासाठी. बरं. आणि काय तांबडा रस्सा पांढरा रस्सा हा प्रकार रस्सा काय? आमच्याकडे होतो. पांढरा रस्सा कोल्हापूरमध्ये. पांढरा ठेवत नाही. ओके. मी ऐकून होतो. चिकन आणि मध्यम चिकन असे 2 प्रकार आहेत. मटन सुकं, मटन मध्यम ग्रेव्हीचं. असं कोणी ऑर्डर केली मला सुकं पाहिजे ते सुकं बनवून देतो. रेग्युलर आमच्याकडे रेडी असतं ते ग्रेव्हीचं तयार असतं. अच्छा. आम्ही मांसाहारबद्दल खूप बोललो. बरोबर. शाकाहारबद्दल शाकाहारी आणि आमच्याकडे 2 प्रकारची भाजी असते. एक प्रकारची सुकी उसळ आणि एक प्रकारची पातळ उसळ असते, डाळ असते. आणि आम्ही शेवयाची खीर करतो. त्या शेवयाच्या खिरीमध्ये आम्ही दूध न घालता नारळाचं दूध करतो. अरे वा. स्वीट डिश म्हणून तुम्ही शिव्याची दूध कसं करायचं त्या पद्धतीने एक आमची एक डिश आहे आमच्याकडे. अच्छा. ओके. आणि व्यतिरिक्त तुम्हाला काय जर खिरलं खाणार असेल त्यांच्यासाठी गुलाबजाम रेडीमेड आमच्याकडे असतो. अच्छा. ते स्वतः करत स्वीट डिश म्हणून. स्वीट डिश. अच्छा. श्रीखंड असतो. बाकी कोणाचं काय असेल तर आपला मोदक वगैरे पण वेळ असेल तर करून देतो. बरं. सावंतवाडी जिमखाना मैदान आमचा ॲड्रेस आहे. आंबोली रोड. जिमखाना सावंतवाडी जिमखाना ग्राउंड आंबोली रोड ऑपोजिट. आंबोली रोड. ओके. आणि किती वर्ष झालं असेल हो? त्याला 20-25 वर्ष व्हायला आली. अच्छा. ओके. आणि एक मला कुतूहल वाटलं मी विचारलं पण म्हणजे इथे काही म्हणजे आता गोव्यात वगैरे गेलं की काही लोक म्हणजे कसे हाय क्लास लोक असतात ते AC मध्ये वगैरे बसायला विचार करतात. तर इथे तुम्ही तशी सोय नाही केली का? नाही आता पुढचा नियोजन आहे आमचं 1 वर्षानंतर. म्हणजे कसं असतं काही लोकांची अशी सवय झाली असते की ऑफिस आहे AC, गाडी AC आणि घर AC. मधलं मग आमची खानावळ म्हटल्यानंतर त्यांना प्रॉब्लेम होतो. फॅमिलीला व्यवस्थित बसायला Privacy पाहिजे असते. करण्याचा प्रयत्न आहे. पुढच्या वर्षी 1 वर्षात ते सगळं करू आम्ही.
तुमचे पण आशीर्वाद आम्हाला मिळतील, लोकांचे पण मिळतील, त्यानंतर ते अंमलात आणू आम्ही. तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आमचा आनंद घन गोवा चॅनल जरूर बघा. अवश्य. ही क्लिप तुमची मी घालेनच, चालेल. इन्क्लूड करेनच. चला मग, थँक्यू व्हेरी मच. तर मित्रांनो, एक मजा झाली. आता मी इथे या भोजनालयामध्ये, महालक्ष्मी भोजनालय जे आहे ना भालेकर सरांचं, तर त्याच्यामध्ये मी जस्ट एंटर करत होतो, तर ही रिफ्लेक्टर वेस्ट घातलेली काही माणसं मला दिसली. तर मी कुतूहल ना, कारण मी पण सायकलिस्ट आहे, माझ्या गाडीत सायकल मी टाकून आलो आहे, उद्या मला राईड करायची आहे आंबोलीपर्यंत सावंतवाडीवरून. तर त्यांनी मला हटकलं. एक सायकलिस्ट दुसऱ्या सायकलिस्टनं ओळखतो, पण मी त्यांना जेव्हा विचारलं की तुम्ही पण सायकलिंग करत आलात का इथे, तर ते म्हणाले नाही, आम्ही तर मॅरेथॉन, आम्ही रनिंग करत आलो आहे. आता म्हटलं कुठून रनिंग करताय तुम्ही, तर ऑल द वे म्हणाले पुणा टू गोवा. तर आपण त्यांच्याशी थोडंसं हितगुज करूया का. चला सर, आपलं इंट्रोडक्शन सर. आपण मेरा नाम अजय देसाई, ब्लू ब्रिगेड स्पोर्ट्स फाउंडेशन. हम पूना से आए हैं और डायबिटीज़ अवेयरनेस का रन है हां, इन कोलैबोरेशन विद दीक्षित लाइफस्टाइल. ओके ओके ओके. And So what is this Dixit Lifestyle actually? It's a hospital, sir. Dikshit Lifestyle is not a hospital. Dikshit Lifestyle is basically, they do a lot of counseling. They do a lot of counseling to diabetics. Okay. And it's been operational since 2015. Whatever services they provide is free of cost. It is started by Mr. Dr. Jagannath Dikshit. Okay. And he's the famed Dikshit diet. So it's basically, they provide that healthy nutrition. I see. They counsel them on that, and it's basically for diabetic remission. Diabetes is not a disease. Diabetes is a condition. Yes. Where the body produces very less quantity of insulin, or it doesn't produce insulin at all. Yes. I'm a diabetic myself. And you are doing so much run, sir. Wow. I thought it is harmful for your it's- diabetes patients and all. See, it's not harmful. Basically, we don't understand the body. We don't, if you do anything responsibly, it's at a different tangent altogether. Yes, yes. What is special, or about in particular about this run, Yes. is that not just everybody is doing a lot of running, swimming, cycling, Ironman. Yeah. But Blue Brigade Sports Foundation Yes. was started specially to help diabetics. Blue comes from the WHO color of diabetes, and the blue ring is the WHO symbol of diabetes, I see. and that is from where Blue Brigade comes from. And every year we do charity runs. I see. So it's not just running, it's a fundraiser basically. I see. And whatever funds are collected are utilized for the treatment of diabetic children. I see. I see. And from the rural areas, we are all running, and it's like giving back to society. Yeah. Even now when we are running, like for Pune Kolhapur, we almost collected around 5 lakhs. Baap re. The entire money went to charity. It goes directly to the charity for whom we are running. I see. The Pune Goa run is in collaboration with the Dikshit Lifestyle. I see. And there are no sponsors. The run is sort of sponsored by ourselves. I see. So we make the expenditure, I see. but the entire money goes to charity. I see. So it's basically from the running community, from sports people, from the general public at large. I see. Anybody can donate like whatever they want. It could be 50 rupees, or it could be 500, or it could be 5,000. Yes, yes. So even the Pune Goa run is for that. It's a fundraiser as well as to create awareness about diabetes. Diabetes cannot hold you back Oh, yeah. if you follow a proper regime. Yeah. Lifestyle. you mean. Lifestyle, your medications. Yeah. Medicines are a part of diabetes. Yeah. But Yeah. the thing is, the cost of medicines is going to keep increasing year on year. Personally, I've seen diabetes up close. I've lost my father to diabetes. I've lost my mother It's to in a heredity, you mean? Yes. Wow. And my wife is a diabetic. I am a diabetic. Yeah. So I don't want to pass it on to my But you enjoy your life, sir. Like every other person enjoys it. You like we met here at Bhalekar. Yeah. And we've almost finished 365 kilometers. When did you start, sir? We started on 24th of September. 24th September. And in this rain also, Yes. you enjoy rain, sir. Yes. Like we cyclists do, sir.
Yeah. See, sports is seasonal. It's Yeah. you cannot predict. We come anything. near to nature, sir. Yes. Yeah. Wow. So Yeah. everybody who's watching us, Yes. Yes. it's a humble request that be a part of this and support us. Yeah. The website is like if you intend to donate, Yeah. it's drdixit.lifestyle.org. Yeah. DRDIXIT Yeah. .org. Yeah. And support us. Yeah. Support Blue Brigade and take care of yourself. Follow a healthy lifestyle. Yeah. Work out regularly. Yeah. Yeah. There are cases like where type 1 diabetes is there. Yeah. But they are children. They are juvenile diabetes, but they are born with it. My goodness. But type 2 diabetes is something which you create the scenario. Yes. And then you succumb to it. Yeah. 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 See, basically what happens is like, even though if you have diabetes, Yeah. and diabetes can get you, but Yeah. it's your own willpower that diabetes will not get me. Yes. So being a diabetic is not going. It is not contagious, but No, it's not. it's not contagious. Yeah. So, from Goa and our club, Slopes and Bends is our club at Ponda. There are many clubs in of cycling in Goa. So also the running clubs are there. So from our club, we wish you, sir, all the best, and we wish you fulfill your whatever hope you have come out with. Thank you. And best of luck, sir. Thank you, sir. Yeah. And friends, look who is in front of us, Yusuf, who is the lead runner. Hi everyone. Yeah. Sir, just tell our viewers, how much support should be there from the family, and is it necessary for an athlete that the family should support them? What is your view, sir? Without family support, not about running, anything is not possible. So, Yeah. of course, family is always required. Now you are running all the way from Pune to Goa, sir. Is your family supporting you? Of course, my daughter is with me, my son is with me, my Wow. wife is with me. Wow. They are giving me the energy to complete the run basically. My goodness. Otherwise, we would have already given up, So, Yeah. So thank you for supporting the athletes, man. Thank you. Thank you, Yeah. thank you so much. Yeah. Thank you for your time. Bye. So, madam, how many of you are participating in this rally, ma'am? Total number of runners. Particularly 3 runners who are completing the entire run of 425 kilometers, which is Total how many were there? three runners who are doing the entire run I see. starting from Pune to Goa. I see. Which is Ajay Desai, Prashant Pete and Yusuf Devaswala. I see. They're doing the entire stretch of 425 kilometers. Yeah. And then there have been supporters. Yeah. This was done for the last 4 days, and tomorrow it will end. Yeah, So yeah, there yeah. have been some more supporters who have been running with them. Few Okay. ran 40 kilometers, few ran 50, few ran 70, and that is how we have supported them. Yeah. So because it's a long run. and Yeah, all ma'am. the So support much is run. required in At any least which way. it is good that you end up at 90 kilometers, what the sir said, and Yes. take the rest. Yes. Yeah. That's the last leg, which is the most difficult. Sorry to intervene. There's no rest tonight. I see. There's no rest tonight. Because we have run short of some kilometers overall. We were supposed to finish today, but we could not. We're going to continue through the night and Yeah. Now you'll start running. yeah, we have 60 more kilometers. Yeah. But now what's the timing? What's the time? Almost 9:20. They are going to run the entire night. They've been running since today morning, My like God. 6 o'clock. My goodness. 16 to 18 hours normally. I see. Tonight we want to finish. So I thought they are running in the daytime, and the night time they are taking rest. It's not like that. there are It many was like- variables with the I see. weather, I see. traffic, Yeah, and yeah. heat and everything. So it is taking a little bit longer on than average expected. 12 to 16 Okay. hours. He's one of the Wow. main runners. What's your good name, sir? Captain Prashant Pete. Captain Prashant Pete. Oh my, you mentioned his name and then he is here and then. He's right here. Wow. And who is the Looking up for you when Yeah. it's like this. Yourself is the one who is the main runner who is running all the kilometers, who is running all the kilometers. And who are the others? Sir is there? Yusuf Devaswala.
Wow, hello sir. So our channel all welcomes you. Anand Ghan Goa welcomes you sir in Goa sir. Of course tomorrow I am at unfortunately I am at Amboli sir and I won't meet you there. But enjoy Goa sir. Wait, don't return early. Wait, enjoy Goa and best wishes. Thank you so much. Yeah, all the best. The end of the race. Yeah. Panjim. Okay. Let's say the bus stand as a point of, I see. let's say about 9 or 10 o'clock in the morning. Yeah. And are you starting this run now, sir? Yes. So we are doing the Pune to Goa last leg. Yeah. Best of luck to you, sir. How is the Josh? How is the Josh? Good. Wow. All the best, guys. Yeah, all the way they are running to Goa now from Sawantwadi. We'll reach at around 10 or 10:30 maybe.